वाळव्यात पूर्व वैमनस्यातून दगडाने ठेचून तरुणाचा खून. रविवारी पहाटे वाळवा अहिरवाडी रस्त्यावर असणाऱ्या देसाई प्लॉट येथे पूर्व वैमनस्यातून 3 जणांनी संगनमत करून दारू पाजून काठीने मारून दगडाने ठेचून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या संदेश उर्फ साहिल अशोक कदम वय वर्ष 30 राहणार वाळवा याचा निर्घृण खून केलाय. मयत साहिल याचे वडील अशोक भीमराव कदम यांनी आष्टा पोलीस ठाण्यात आरोपी प्रथमेश उर्फ बबलू अमसिद्ध कुळी, राजश्री अमसिद्ध कुळी, अक्षय हनुमंत मुळीक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंद झाला असून आरोपींना आष्टा पोलिसांनी अटक केली आहे. अशोक कदम यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की मुलगा संदेश उर्फ साहिल कदम याचे त्याचा मित्र प्रथमेश उर्फ बबलू अमसिद्ध कोळी याच्या घरी जाणे येणे होते. तेथे मुलगा साहिल, प्रथमेश कोळी, त्याची आई राजश्री कोळी, अक्षय मुळीक, अभिजित उर्फ सोन्या टुमक्या परीट असे एकत्र बसून दारू पित असायचे. दारू प्यायल्यानंतर त्यांचे एकमेकांमध्ये वाद होत होते. साहिल यांना प्रथमेश कोळी यांचे घरी दारू पित असल्या ठिकाणी वरील मुलाने मारहाण केली होती. साहिलला झालेल्या मारहाणीबाबत तक्रार देण्यासाठी तो पोलीस ठाण्यात गेल्यावर प्रथमेशची आई राजश्री हिने त्याला माझ्या मुलाविरोधात तक्रार केली तर मी तुझ्या विरोधात माझ्यावर जबरदस्ती केल्याची तक्रार देणार असा दम दिल्याने साहिल याने पोलीस ठाण्यात तक्रार दिलीच नाही. शनिवार दिनांक 28 मार्च रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बाळवा येथील MSCB टॉवरजवळ साहिल याचे प्रथमेश कोळी, अभिजित उर्फ सोन्या टिमक्या परीट आणि त्याच्या मित्रांचे दारू पिऊन भांडण झाल्याचे गावातील लोकांकडून समजले होते. रविवार दिनांक 29 रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास मी आमचे वाळवा ते अहिरवाडी रोडला असणाऱ्या शेतामध्ये जाण्यासाठी निघालो. त्यावेळेस देसाई प्लॉट रॉयल हॉटेलच्या जवळ लोकांची गर्दी दिसली. त्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता साहिल याच्या तोंडावर आणि डोक्यात मोठ्या जखमा होऊन त्याचा खून केल्याचं दिसलं. त्याच्याजवळ एक रक्त लागलेला दगड होता. थोड्याच अंतरावर राजश्री कोळी यांचं घर आहे. त्या घरामध्ये मी जाऊन पाहिलं तेव्हा तिच्या घरात खालील बाजूस रक्त होतं आणि कळकाची काठी होती आणि त्यावरून साहिल याला राजश्री कोळी हिच्या घरामध्ये बोलवून प्रथमेश कोळी, त्याचा मित्र सोन्या टुमके आणि राजश्री कोळी राहणार वाळवा यांनी पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून कळकाच्या काठीने दगडाने डोक्यात मारून त्याचा निर्घृणपणे खून करून त्याला राजश्री कोळी यांच्या घराच्या बाहेर थोड्या अंतरावर नेऊन टाकले आहे. आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाल्याच्या बातमीने वाळव्यात खळबळ उडाली. साहिल याच्या नावावर आष्टा आणि भिलवडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी 2 वर्षांसाठी 3 जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. खून झालेल्या संदेश उर्फ साहिल कदम हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्या विरोधात खून, गंभीर दुखापत, गर्दी, मारामारी, तडीपारी, कायद्याचे उल्लंघन असे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आष्टा पोलिसांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, आष्टा.